राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाकडून रेनगरला मिळणाऱ्या पाण्याची तपासणी 5 जानेवारीला केली जाणार आहे। पंतप्रधान आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील 30,000 असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्त्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे। या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण 16-12 जानेवारी 2024 रोजी होणार आहे। या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ आणि स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी आणि अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे। याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे 2 जानेवारी 2024 रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे। या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज 24 mld पाणी NTPC कडून मोफत मिळेल। या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून 16 mld पाणी NTPC ला विनामोबदला परत पुरवठा करायचा आहे। राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी 5 जानेवारीला होणार आहे। 3 जानेवारी रोजी 2024 रोजी राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक अनुराधा यांना सदर बिगर सिंचन पाणी वापर कराराचं प्रत सुपूर्द करून राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी 5 जानेवारी रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून या चाचणीला उपस्थित राहण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण रेनगर फेडरेशनच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय आडम, चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख, म्हाडाचे मुख्य अभियंता मिलिंद अटकडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता संजीव धनशेट्टी, मेहुल मुळे, ॲडव्होकेट अनिल वासम उपस्थित होते। राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथे रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पंप हाऊस उभारण्यात आलं असून त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। या पंप हाऊसमध्ये 5 पंप, जलाशयाचा साठा, शास्त्रोक्त पद्धतीची वापरण्यात आलेली उपकरणं, आधुनिक आणि अद्ययावत साधनांचा वापर करून पंप हाऊसचं बांधकाम करण्यात आलंय। यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखा अभियंताचे युनुस चौधरी यांनी दिली। उपस्थित सगळ्या आलेलो आहोत। कामाची आजची परिस्थिती पाहिली तर आपलं सदरच्या कामात हे NTPC कडून पाण्याची पाईपलाईन पूर्ण आलेली आहे आणि तर ट्रायल आपण या जवळपास 7 ते 8 तारखेपर्यंत आपलं पूर्ण होईल। ट्रायल कुठलंही काम राहिलेलं नाही। सदरचं काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला खरं तर एप्रिल 2024 पर्यंतची मुदत होती, फक्त कुठलीच आपण त्यात हे काम वेळेमध्ये पूर्ण करून घेतोय। यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। इरिगेशन असेल, NTPC असेल, MSEB आहे, सगळ्या आणि महत्त्वाची म्हणजे महत्त्वाची भूमिका म्हाडांनी बजावलेली आहे। आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे या कामासाठी। त्या सगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदी साहेब यायच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत होणार आहे। त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते STPचं काम ही मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णत्वास आलेलं आहे। सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे। हे उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण कंपाऊंड वॉल करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत।